प्रथमतः सगळ्यांना माझा नमस्कार. आपल्या आयुष्याच्या फोटोग्राफीच्या या प्रवासामध्ये आज पुन्हा एकदा आपल्या रायटिंग स्किल कन्व्हर्सेशन स्किलच्या लेक्चरमध्ये मी तुषार पुलाटे तुम्हा सगळ्यांचंच या ठिकाणी स्वागत व्यक्त करतो. असं म्हटलं जातं की हृदयाला स्पर्श करण्याची ताकद ही फक्त शब्दांत असते. आपण कोणाच्याही हृदयामध्ये घर तेव्हाच करू शकतो ज्या वेळेला आपल्या मनातील शब्द हे समोरच्याच्या हृदयाला स्पर्श करतात. फोटोग्राफी ही एक अशी फील्ड आहे, या फोटोग्राफीच्या बेसवरती तुम्ही तुमच्या गरजा 100% पूर्ण करू शकता. एखाद्या वेळेस हे जे काही डिजिटल क्षेत्र आहे, या ग्लॅमरस क्षेत्रामध्ये जर तुम्हाला तुमची एक ओळख तयार करून जर सपोज तुम्हाला तुमचा व्यवसाय जर डेव्हलप करायचा जर असेल ना, तर तुमच्या कन्व्हर्सेशन स्किलवरती भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. आपली बोलण्याची पद्धत, आपली कपडे घालण्याची पद्धत, आपली वागण्याची पद्धत, या सगळ्याच गोष्टी आहे ना, या सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे फोटोग्राफीमध्ये. कारण की कदाचित तुम्ही जर फोटोग्राफी करत आहात आणि फोटोग्राफी करत असताना एखादा चुकीचा जरी फोटो आला तरी तो चुकीचा असलेला फोटो तुम्ही काहीतरी एक वेगळी क्रिएटिव्हिटी या नावाखाली काय करू शकता, तो पचवू सुद्धा शकता. पण ऑर्डर करत असताना, एखादी फ्रेम कलेक्ट करत असताना जर तुमचं काम चुकीचं जर गेलं किंवा तुमचं बिहेवियर जर चुकीचं जर केलं तर तुमच्या अंगी असलेला कितीकही सुंदर कलेचा काहीही फायदा होत नाही. एक गोष्ट लक्षात घ्यायची, ज्या वेळेला मी माझ्या लाईफचा स्टार्टअप केलेला होता, मी कधीही कोणाला माझी फोटोग्राफी दाखवली नाही. मी कसा फोटो काढतो किंवा कशी पद्धत आहे, मला फोटोग्राफी येते की नाही हे सुद्धा कोणासोबत शेअर केलं नाही. आज तरी सुद्धा महाराष्ट्रात 1 नंबर रँकिंगला आपलं इन्स्टिट्यूट येतं आणि कदाचित हे इन्स्टिट्यूट असं असावं की आज ॲडमिशनला 100% वेटिंग आहे. बरोबर. आता तुम्हीच एक विचार करा, तुम्ही फोटोग्राफी शिकण्यासाठी माझ्याकडे आलेले आहात आणि तसं पाहायला जर गेलं तर माझ्या सोशल मीडियाच्या पेजवरती मला फोटोग्राफी येते असं एक सुद्धा मी प्रूफ त्या ठिकाणी टाकलेलं नाही, तरी सुद्धा तुमची एवढी मोठी गर्दी आहे. हे सगळं केव्हा शक्य झालं माहिती आहे का? मी तुम्हाला माझी कला दाखवली नाही, तर मी तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून दिली की मी सुद्धा काय करू शकतो, माझ्याकडनं काय काय गोष्टी पॉसिबल होऊ शकतात. ज्या वेळेला जीवनाचा प्रवास सुरू झालेला होता ना, तुषारनी काय केलं, लोकांच्या हृदयात घर केलं. मग त्या कवितेमार्फत असेल, त्याच्या आवाजामार्फत असेल. बरोबर. असं म्हटलं जातं की प्रत्येकाच्या संगी ना काहीतरी कलागुण हे असतातच, फक्त योग्य वेळी योग्य व्यासपीठ प्राप्त न झाल्यामुळे प्रत्येकाची स्वप्न अर्धवट राहतात. आणि मी तुम्हाला ह्या व्यासपीठामार्फत हा जो काही तुमच्या लाईफचा प्रवास आहे, हा स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी फक्त एक मार्ग दाखवू राहील. मी तुमचा एक सखा सोबती आहे 1 महिन्यापुरता. स्टार्टिंग करत असताना एक लक्षात घ्या की प्रत्येकच जण म्हणतो की सर आमची परिस्थिती नाही किंवा आमच्या घरामध्ये फोटोग्राफी कशी आहे, काय आहे, या क्षेत्रामध्ये करिअर कसं करावं याच्याबद्दल कोणालाही आयडिया नाही. माझ्याही घरात सेम टू सेम तशाच कंडिशन होता. आता एका गोष्टीचा फक्त एक विचार करा, जर मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे, जर तुम्ही माझ्याकडे फोटोग्राफीचे क्लासेस सुरू केलेले आहेत तर फोटोग्राफी ही तुम्हाला 100% आली समजून घ्या. तुम्ही तुमच्या मार्केटिंगवरती भर पाडा. इथून गेल्यानंतर तुम्हाला भरपूर सारे अडचणी येणार आहेत, भरपूर सारे प्रसंग येणार आहेत, पण प्रत्येकच वेळेस मी कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या प्रत्येक हाकेला धावून येईल हे शक्य आहे का? नाही. मला माझा विद्यार्थी असं बनवायचा आहे ना, तो कोणावरतीच डिपेंडच राहता कामा नये. मग ते कलेच्या क्षेत्रात असू द्यात, तो त्याच्या बिझनेसमध्ये असू द्यात, त्याच्या फोटोग्राफीमध्ये असू द्यात किंवा त्याच्या मार्केटिंगमध्ये असू द्यात. बरोबर. आता ज्या पद्धतीने जर शिर्डीसारखं एक खेडेगाव, जर कर्नाटकचा, पुणे, मुंबईचे विद्यार्थी जर इथं जर आणू शकतो, तर मी काय केलेलं होतं, फक्त एक लिखाण. मी ही भावना दिलेली आहे की ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना करिअर करायचं आहे, हे करिअर करणं किंवा ही जी काही फील्ड आहे ही माझ्याकडेच काय योग्य आहे, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवाल. बरोबर. मी तुम्हाला कालही एक उदाहरण दिलेलं होतं. सोशल मीडिया हे असं एक लॉटरीचं तिकीट आहे जिथं किती तिकीट्स घ्यायचे यालाही लिमिट नाही, पण एका तरी लॉटरीमध्ये तुमचं फ्युचर 100% लागलेलं आहे. हे फ्री व्यासपीठ आहे, फक्त याचा पुरेपूर आपल्याला वापर करता आला पाहिजे. आता एका गोष्टीचा विचार करा, तुम्ही इथून गेल्यानंतर पहिली गोष्ट, येण्या अगोदर सुद्धा तुमच्या एरियाचा कसा परिसर आहे, तुमचा एरिया कसा आहे, तिथली माणसं कशी आहे, त्यांची वेशभूषा कशी आहे, त्यांचे प्रसंग कसे आहेत, या सगळ्या गोष्टींची जाणीव माझ्यापेक्षा जास्त कोणाला आहे? तुम्हाला आहे. बरोबर. आता याच्या उलट आणखी एक विचार करा, तुमची जे काही परिस्थिती आहे, तुमच्या घरात ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रॉब्लेम्स असतील, थोडक्यात मनी प्रॉब्लेम असू द्या किंवा एखाद्याचं पाठबळ असू द्या, याची जाणीव तुम्हाला जास्त आहे की मला जास्त आहे? हा. जर या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे ना, तर याही गोष्टीचा एक विचार करा, तुम्हाला तुमचा जो काही बिझनेस आहे हा तुम्हाला तुमच्याच एरियामध्ये करायचा आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक प्रश्नासोबत उत्तर हे दडलेलंच असतं, आपल्याला फक्त ते शोधावं लागतं. मग शोधायचं कसं? एका दृष्टीचा एक विचार करा, तुमच्या एरियामध्ये
कशा टाईपची फोटोग्राफी चालणार आहे हे तुम्हाला 100% माहिती आहे. आतापर्यंत तुमच्या एरियामधले लोक किंवा जे काही फोटोग्राफर्स असेल हे मार्केटिंग कशी करता हे सुद्धा कोणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे 100%. हे मला माहिती आहे का? नाही. ओके. किंवा तुमच्या एरियामध्ये अशी एखादी युनिक फील्ड किंवा युनिक गोष्ट, युनिक क्रिएटिव्हिटी टाकल्यानंतर लोकांना त्याचं वेड लागेल की नाही हे पण कोणाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे. म्हणजे तुमच्या ज्या काही इथून गेल्यानंतर ज्या काही अडचणी आहेत, या अडचणी सगळ्याच्या सगळ्या मला जास्त माहिती आहेत की तुम्हाला? आम्हाला. म्हणजे थोडक्यात एक विचार करा, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रश्न आहेत, हेच तुमचं उत्तर आहे. समजून घ्या. इथं आल्यानंतर तुम्हाला फोटोग्राफी मधल्या सगळ्याच गोष्टी 100% शिकलेल्या आहात. बरोबर. हे 100% तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत कम्प्लीटच होणार आहे. पण इथून शिकलेली अशी एखादी गोष्ट असू शकते जी तुमच्या एरियामधल्या लोकांनी आतापर्यंत कधी बघितलेलीच नाही. मग तुमचा तो प्लस पॉइंट आहे ना. तुम्ही ती गोष्ट तिथं डेव्हलप करू शकता. आणि लोकांचा एक समज असा असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे आलेलं एखादं क्लायंट हे कधीच आपलं परमनंट क्लायंट नसतं. लक्षात घ्या. खेडेगावामध्ये एक प्रोसेस अशी असते की जिथं 2 रुपये कमी लोक तिथं जातात. तुम्ही त्यांना ओरडू सांगितलं मी सिनेमॅटिक करतो, मी 10 लाख रुपयाचा कॅमेरा वाटला आणि हे एवढा मोठा सेटअप लावला, त्यांना त्याची व्हॅल्यूच नाहीये ना. त्यांना त्याची किंमत आहे का? नाही. मग तुम्ही तुमची फोटोग्राफी डेव्हलप करण्यापेक्षा तुम्ही तुमची मार्केटिंग डेव्हलप करा. जर सपोज तुमच्याकडे एखादं लग्नाचं क्लायंट आलं, बरोबर, एखादं वेडिंगचं क्लायंट करत आहेत, बरोबर, तुम्ही पार जीव तोडू खूप सुंदर फोटो काढले, तुमच्या बेसवरती खूप सुंदर फोटो काढले, आणि तरी सुद्धा नवरदेव चिडूच राहिला तुमच्यावरती, चिडूच राहिला. असं नाही की तुमची फोटोग्राफी खराब आहे, पण याच्यावरती असा एक स्टडी जर केला ना तर प्रत्येक फोटोग्राफर एक चूक करत असतो. आपण काय करतो लक्षात घ्या बरं. एकदा का नवरदेवाची ऑर्डर आपल्याकडे आली आहे, आदल्या दिवशी त्याची हळद झालेली आहे, लक्षात घ्या, तो लग्नासाठी दुसरा फोटोग्राफर बघू शकतो का? नाही. ते काम कोणाकडून करावं लागेल? त्याला तुमच्याकडूनच करावं लागणार आहे. हे 100%. आता नवरदेव आपल्या जाळ्यामध्ये फसलेला आहे, 100% फसलेला आहे, पण त्याला डोकं लावणारे कोण असतात? त्याचे मित्र असतात. लक्षात घ्या. लग्नामध्ये एखाद्या इव्हेंटमध्ये व्हॅल्यू कोणाला द्यायची हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. नवरदेव आलेला आहे ना, त्याची ऑर्डर आपल्याला भेटलीच आहे, त्याचा इव्हेंट आपण शूट केलाच आहे. हा निम्मा इव्हेंट सोडून तो दुसऱ्याला ऑर्डर देऊ शकतो का? नाही. हे शक्य नाही. मग लग्नामध्ये गेल्यानंतर काय करायचं? नवरदेवाला, आता नवरदेव त्याचा इव्हेंट सोडून तुमच्या कॅमेऱ्यामध्ये डोकवत असतो का फोटो कसे आले? त्याला काही घेणं देणं असतंय का? नाही. त्याला सांगणारे कोण असतात? त्याचे मित्र. बरोबर. त्याच्यासाठी काय करायचं माहिती का? लग्नामध्ये एखाद्या इव्हेंटमध्ये व्हॅल्यू कोणाला द्यायची हे पण शिका. कदाचित एका मुलांचा पूर्ण ग्रुप आहे, नवरदेवाचे मित्र मंडळी सगळे जमलेले आहेत. तुम्ही त्यांच्या मित्रांपाशी जा, बोलायचं दादा किती सुंदर मेकअप केला, एक नंबर दिसतो बॉस, कडक लुक आहे, फक्त मला काय कर, लग्नाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत आहे ना फक्त 2-4 मिनिटं दे, आपण तुझे एकदम एकच नंबर एकदम क्लास मधले फोटो काढू. तो काय करतो? लगेच हवेत घ्या. लक्षात घ्या. बरोबर. ओके. तुम्ही नुसतं एवढे शब्द त्याच्यासोबत बोलले, तो शेवटपर्यंत काय म्हणाल? तो प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राम घालणार. हा ओके बरं का, ठीक आहे. नवरदेवाचे कान पण भरेल का तो? नाही. तो उलट त्याला काय म्हणा, एक नंबर फोटोग्राफर आहे बॉस. काय समजतंय? आपली फोटोग्राफी ही लोक कधीच बघत नसते. आपण कसं बिहेव करतो या गोष्टी गरजेच्या आहेत. लक्षात घ्या. तुम्ही खूप प्रोफेशनल फॅमिली बघितली, एका खूप प्रोफेशनल फॅमिलीमध्ये तुम्हाला एक काम भेटलं. आता ह्या प्रोफेशनल फॅमिलीमध्ये काम करत असताना तुम्ही प्रत्येकाचा आता ग्रुप सेट करताय, दादा इकडे सरका, आता इकडे सरका, हे करा ते करा. बरोबर. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तुमचं काम बेटर द्यायचं, त्यासाठी तुम्ही ही तळमळ करता. लोकांना ते पचतं पण, चालतं पण. ओके. पण एका लग्नामध्ये जर सपोज एखादा पर्सन दारू पिऊन आला, ओके, आणि तुम्ही जर त्याला बोलत बसले, दादा इकडे सरका, हे करा ते करा, तुला मला सांगतो का, मेको शिकाता तू? बरोबर आहे की नाही? आता एका गोष्टीचा विचार करायचा, लग्न ही आपल्या घरातला एक खूप मोठा सोहळा आहे आणि त्याच्यामध्ये तो पिऊन आलेला आहे, म्हणजे त्याला त्याच्या घरात किंमत आहे का? त्याला कशाला व्हॅल्यू द्यायची? तो म्हणला नाही एक फोटो काढ, 2 काढू दादा, ओके, एकच नंबर, क्लास आला, एकच नंबर. अशा गोष्टी काय करायच्या? पटकन साईडला काढून द्यायच्या. लक्षात घ्या. ओके. आता इथून गेल्यानंतर तुमच्या लाईफमध्ये भरपूर सारे प्रसंग येणार आहेत. इतके सारे प्रसंग येतील, खूप साऱ्या अडचणी येतील, पण एक लक्षात घ्या, प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या गावचा पाटील असतो. कदाचित तुम्ही सुद्धा पाटील आहात, पण आपली पाटीलकी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कधीच दाखवायची नाही. लक्षात घ्या. बरोबर. एखादा बोलला ना रे फोटो घ्या, आपलं कामच ते आहे ना, मग आपल्या चिडायची काय गरज आहे? ठीक आहे दादा, 1 नाही 2 घेऊ. बरोबर. एक गोष्ट विचार करायची, जोपर्यंत तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये तुमचं कन्व्हर्सेशन वाढवत नाही तोपर्यंत तुमची कला विकली जात नाही, तुमची मार्केटिंग होऊ शकत नाही. एक छोटा विचार करा. लग्नामध्ये एक मुलगी आहे, त्या मुलीने खूप सुंदर मेकअप केलेला आहे, थोडक्यात नवरदेवाची कलवरी आहे किंवा तिचे कोणतरी फॅमिली मेंबर्स असतील. आता त्या कलवरीच्या ज्यावेळेस तुम्ही फोटो काढता, बरोबर, तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्ही माहिती खूप चांगली सेटिंग लावली, चांगलं बॅकग्राऊंड निवडलं, सगळ्या गोष्टी निवडल्या,
बरोबर. आणि ज्या वेळेला तिला फोटो दाखवता तिला फोटोच आवडला नाही. आता तुमची फोटो काढण्याची चुकी झाली असं अजिबात नाही बरं का. तुम्ही फोटो तर एकदम तन मन धन लावून एकदम प्रॉपर क्रिएटिव्हिटी लावून काढलेला आहे, पण तिला आवडला नाही. मग तिला ज्यावेळेस विचारलं जातं की बाई तुला फोटो का आवडला नाही, त्यावेळेस ती सांगते, अहो मी माझ्या ना पायामध्ये मॅचिंग सँडल सुद्धा घातलेले होते, पण तुम्ही हाच फोटो घेतला. तुम्ही ज्यावेळेस तिला बोलताल ताई फोटो काढायचा, सुरुवातीलाच तिला बोलले, हे बघ दीदी मी तुझा घरचाच आहे बरं का, घरातल्यासारखंच एकदम हाऊस करून घे, मला सांग फक्त तुला कसा फोटो अपेक्षित आहे, तू सांग फक्त काय करायचं, बरोबर. मग ती सांगाल तुम्हाला की ह्या वेळी माझा फोटो घ्या बरं का, मी इकडनं चांगला माझा लुक येतोय, मी आता अशी हेअरस्टाईल घेते, अहो मी मॅचिंग सँडल सुद्धा घातले आहेत बरं का, मला एक फुल फोटो पण पाहिजे. हे कधी शक्य आहे? कन्व्हर्सेशन झाल्यानंतर. लक्षात घ्या, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कधीही गद्दारी झाली नाही पाहिजे. आपलं मन साफच असलं पाहिजे. फोटोग्राफीमध्ये इतका पैसा आहे, 100% आहे. एक फोटोग्राफर शून्यापासून सुरुवात करून जर BMW पर्यंत पोहोचू शकतो, तर फोटोग्राफी काहीही करून देऊ शकते, पण त्याच्यासाठी क्लीन आणि स्वच्छ राहावं लागतं. मी कालही सांगितलेलं होतं, परवाही सांगितलं होतं, पहिल्या दिवसापासून सांगतो, एका मुलीचा बाप त्याचा अख्खं काळीज एका महिन्यासाठी माझ्यापर्यंत सोडून जातो. किती मोठा ट्रस्ट असेल. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे शक्य आहे. इथून जातानीच मी तुम्हाला या गोष्टीची जाणीव करून देणार आहे. लक्षात घ्या बरं का. तुम्हाला प्रत्येकाला हात आहे, तुम्ही आतापर्यंत शाळेत गेलेले आहेत, तुम्हाला लिखाण करता येतं, पण आतापर्यंत कधी करून बघितलेलं नाही. आता ज्या वेळेला कधी करून का बघितलं नाही ह्या गोष्टीचा जर विचार केला, तर मग एक उत्तर समोर येतं की सुरुवात कशी करायची आम्हाला हेच माहिती नाही ना. जरी सुरुवात केली, आपण मुद्दे कसे रचायचे, काय कसं घेतलं पाहिजे याची आम्हाला आयडिया नाही, कधी कोणी सांगितलंच नाही ना, बरोबर. किंवा लिहिलं पण, मग ते कसं हायलाइट करायचं किंवा कुठं प्रदर्शित करायचं मला हेही माहिती नाही. आम्हाला मेन प्रोसेस काय राहते, पद्धत कशी राहते, आम्हाला हेच माहिती नाही ना. लक्षात घ्या, आता स्टार्टअप करत असताना पहिली गोष्ट, आता उद्यापासून तुम्हाला ना ट्युटोरियल्स दिले जाणार आहे. आता काय मी तुमचा पिच्छा सोडत नसतो, कारण की एका महिन्यामध्ये आपल्याला असं काहीतरी बनून जायचं ना, तुमच्या एरियातले तुम्ही तरी टॉप झाले पाहिजे. लक्षात घ्या. आणि ही तळमळ फक्त एक स्वच्छ भावना आहे म्हणूनच आहे. तुम्ही भिकारी जरी झाले तरी मी तुम्हाला 10 रुपयाची भीक देऊ शकतो का? आणि कोट्यावधी जरी आले तरी तुमच्याकडनं 10 रुपयाचा मला फायदा आहे का? नाही. तुम्ही आलेले हे स्वतः तुमच्यासाठी. त्याच्यामुळे काय करायचं, एकदम क्लीन बॉन्ड ठेवायचं आणि थोडंसं स्वार्थी व्हायचं. धंद्यामध्ये भामटेपणा हा 100% लागतो, पण ज्या त्या ठिकाणी लागतो. कधीही कोणाचा गरीबाचा तळतळाट घ्यायचा नाही. ओके, आता सुरुवात कशी करायची? आता पहिली मी जर तुम्हाला एखादा कंटेंट जर दिला, एखादा टॉपिक जर दिला, तर तुम्हाला लगेच काही मुद्दे समजू शकत नाही. लगेच कसं काय सुचल, हे शक्य आहे का? नाही. मग सुरुवात कशी करायची एक लक्षात घ्या. तुमचे जे काही स्क्वेअर वही आहे, आपण जी काही तुम्हाला नोटबुक दिलेली आहे, त्या नोटबुकचे 2 पार्ट्समध्ये डिवायडेशन करायचे. पहिल्या पार्ट्समध्ये तुमचा सगळा सिलेबस आहे, बरोबर, जे आतापर्यंत तुम्ही शिकले. आणि त्याच्यानंतर म्हणजे पहिल्या पार्ट्समध्ये शिक्षण आहे आणि दुसऱ्या पार्ट्समध्ये मार्केटिंग आहे. ओके, आता काय करायचं? पहिली गोष्ट, तुमचा एरिया तुम्हाला माहिती आहे, आवाज आला पाहिजे. तुमचा एरिया तुम्हाला माहिती आहे. ओके, तुमची आतापर्यंत जर्नी कशी झाली हे तुम्हाला माहिती आहे. तुमच्या अडचणी तुम्हाला माहिती आहे, तुमचे आईबाप तुम्हाला माहिती आहे, तुमचे मित्रमंडळी तुम्हाला माहिती आहे, इथे येण्यासाठी किती धावपळ केली हेही तुम्हाला माहिती आहे, इथपर्यंत कसे आले हेही माहिती आहे, इथं आल्यानंतर काय झालं हे पण तुम्हाला माहिती आहे. अहो, भेटलं की आपल्या प्रश्नाचं उत्तर. एक मुद्दा भेटलाय ना. मी आता माझ्या लाईफची जर्नी लिहिणार आहे, जिथं मला कोणीही अडवू शकत नाही. लक्षात घ्या, मी जर एखादा दुसरा मुद्दा निवडला असता ना, तर मी लिहिताना काय केलं असतो, मन लावून लिहिलं असतं. पण मला जर बोलायला लावलं असतं तर मला परत वहीची गरज पडली असती. पण माझ्या लाईफमध्ये काय झालेलं आहे हे लिहिल्यानंतर मला जर विदाऊट नोटबुक सुद्धा जर बोलायला लावलं, हे माझ्याने शक्य आहे, बरोबर ना. 10वी नंतर 11वीला कुठं गेले हे बघायची गरज आहे का वहीमध्ये? नाही. मग माझा असा प्रसंग होता, माझ्या लाईफची सुरुवात अशी झाली. माझे आई वडील हे करता, त्यांचा ह्या फील्डसाठी नकार होता, पण माझी आवड त्या क्षेत्रामध्ये होती म्हणून मी एक क्षेत्र निवडलं. हे क्षेत्र निवडत असताना तुमच्या घरच्यांचा तुम्हाला सपोर्ट भेटला की नाही? मग कोणत्या अडचणीनं तुम्हाला हे करावं लागलं? मग हे व्यासपीठ कसं निवडलं? इथं आल्यानंतर सुद्धा मनामध्ये भरपूर सारे प्रसंग होते, बरोबर. आपल्यासारखंच वयाचं लेकरू आहे, 23-24 वय आहे त्याचं. मग त्याला नीट जमन की नाही, त्याला नीट बोलता येईल की नाही, त्याच्याकडनं माझ्या सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल की नाही. तो बोलून देतोय की मी फक्त काय फोटोग्राफी नाही, मी फक्त तुम्हाला जगणं शिकवतो, आयुष्याची फोटोग्राफी, जिथं फक्त फोटोग्राफी नाही जगणं शिकवलं जातं. व्हॉट्स द मिनिंग ऑफ जगणं? नेमकं करायचं काय आहे? खरंच माझे जे काही स्वप्न आहे, लक्षात घ्या, एका महिन्यामध्ये तो अख्खा सिलेबस कव्हर करणार आहे. हे सगळंच तसं पाहायला गेलं तर थोडंसं किचकट आहे, पण हे शक्य आहे की नाही? मला फोटोग्राफीतलं तर काहीच येत नाही, माझी शून्यापासून सुरुवात आहे. तो जेवढं सांगतोय माझ्याकडनं पण पॉझिटिव्हिटी जाईल की नाही? पहिल्या दिवशी इथं आले, भरपूर साऱ्या मनामध्ये अडचणी होत्या, सगळे मुलं एकत्रित बसलेले होते. आता मीही सांगतो,
लगेच तुमची चर्चा चालू असते, अरे एवढ्या एवढ्या रूममध्ये किंवा एवढ्या एवढ्या फ्लॅटमध्ये आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहे, मग ह्याच रूम आहेत काय, आमची जेवणाची सोय कशी, झोपायची कशी, अशी तशी तशी. पहिल्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना एकत्रित या गोष्टीमुळे ठेवून दिलं की तुमच्याकडनं सगळ्या निगेटिव्हिटी बाहेर आल्या. तुम्ही बोलले अरे हे असंच झालं, तसंच झालं, हेच असंच असेल, तसंच असेल, आणि मला हेच अपेक्षित होतं म्हणून मी तुमच्यामध्ये आलो नाही तर पहिल्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत सगळे प्रॉब्लेम शेअर केले असते. इज दॅट ट्रू? 100%. ओके. आता काय झालं, दुसऱ्या दिवशी माझी भेट झाली. माझी भेट झाल्यानंतर जेवढे काही प्रॉब्लेम होते हे सगळे काय झाले, सॉल्व्ह झाले. लक्षात घ्या बरं का, जेवढे अडचणी होत्या त्या अगोदरच चर्चा झालेली आहे त्यांची, आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशीपासून आपली जर्नी सुरू व्हायची त्या दिवशीपासून त्या काय झालंय, सॉल्व्ह पण झालेल्या आहे. परत त्या अडचणी रिपीट होऊ शकता का आता? नाही. आपला नवीन प्रवास सुरू झाला. थोडक्यात जो काही आतापर्यंतचा पास्ट होता, पास्ट मधून आपण फ्युचरमध्ये एंट्री मारली. या गोष्टींसाठी खूप सारा स्टडी आहे. आता येतोय का राहायचा प्रश्न, येते का अडचण? ओके. आता एक गोष्ट समजून घ्या, उद्यापासून काय करायचं आहे, म्हणजे आजच रूमवरती गेल्यापासून आता टाइमपास अजिबातही करायचा नाही. आपल्याकडे फक्त आणि फक्त 1 महिना आहे. एका महिन्यामध्येच आपल्याला सगळ्या गोष्टींची पूर्तता करून घ्यायची, बरोबर? आता इथून गेल्यानंतर एक वही उघडायची आणि तुमचा जीवन प्रवास लिहायचा. लिहिताना 100% अडचण होईल, पण ज्या वेळेला लिहून होईल त्यावेळेला समजेल तुम्हाला, अरे मला तर जमत होतं पण मी कधी ट्रायच केलं नाही. बरोबर की नाही? तुम्हाला जमल, मला माहिती 100% चुका होईल, हे होईल ते होईल. आता काही लोक म्हणतील की सर आम्हाला लिहिताच येत नाही. तुम्हाला बोलता येतं ना, मग मोबाईल मध्ये बोलून टाईप करा, पण माघार घेऊ नका. कुछ पाने के लिए कुछ पाने के लिए कुछ खोना नहीं, कुछ पाने के लिए कुछ करना पड़ता है. काही मिळवण्यासाठी जर मला काही जर द्यावा जर लागतंय तर त्या मिळवण्याला काय अर्थ आहे? सही बात आहे की नाही? अगर सीधी उंगली से घी ना नकले तो उंगली, अरे पण बोटाला सुद्धा त्रास द्यायचा नाही. आपण बर्नीच पलटी केली तर स्मार्ट बना ना, सगळ्या गोष्टी शक्य आहेत. फक्त स्वतःला एवढं प्रोफेशनल बनवा, एवढं प्रोफेशनल बनवा. आणि काय माहिती का, आय डिडंट हॅव एनी रिझन. मला रिझन नकोय, आय हॅव अ रिझल्ट. मला कारणच द्यायची नाही, अजिबात नाही. मला पेन संपला आणि हे झालं आणि ते झालं, अजिबातही नाही. लाईव्ह आलोय. आपली स्पर्धाच त्यांच्यासोबत आहे जे ऑलरेडी स्पर्धा जिंकले. इथून गेल्यानंतर तुम्ही प्रत्येकाला प्रॉब्लेम सांगत बसणार आहे का? नाही. लक्षात घ्या, या जगात मोठं प्रत्येकाला व्हायचंय, प्रत्येकाची स्पर्धा आहे, प्रत्येकाला. लक्षात येतं? लाइफ इज अ रेस, अगर तेज नहीं भागोगे तो दुनिया तुम्हें कुचल कर आगे निकल जाएगी. कोणीही कोणासाठी थांबलेलं नाहीये. सुरुवात करा, शेवट 100% फिक्स आहे. प्रत्येक प्रश्नासोबत उत्तर हे दडलेलंच असतं, आपल्याला फक्त ते सापडावं लागतं. कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा क्षण आलेला असेल, एखादा हप्ता आलेला आहे तोंडावरती, एकदम फार डोक्याला लय टेन्शन आलेलं आहे नाही का, आता भरायचा ऍडजस्टमेंटच झाली नाहीच झाली. अरे पण झाले ना, सॉल्व्ह तर झाले ना. जो काही प्रॉब्लेम होता, जो काही त्रास होता एकदम, तो सॉल्व्ह झालाय की नाही? लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी होतच असतात, ते सॉल्व्ह होतच. फक्त त्या मोमेंटला खचायचं नाही. तो मोमेंट का बरं माझ्यासोबत असा घडलेला आहे, त्या गोष्टीवरती विचार करायचा. लक्षात येतंय? आता इथून गेल्यानंतर काय करायचंय? लिहून काढायचं. ओके. आता इथून गेल्यानंतर आता तुम्ही लिहिलंय. आता लिहिल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, हे प्रदर्शित करायचं आहे, हे व्लॉग मार्फत बोलायचं आहे. मग त्याच्यासाठी तुमच्याकडे मोबाईल आहे. मोबाईलमध्ये तुमची जर्नी एकदा रेकॉर्ड करायची. तुम्ही बोलायचं, माझी सुरुवात अशी झाली होती, हे झालं होतं, ते झालं होतं, असं तसं. त्याच्यासाठी तुम्हाला बोलण्यासाठी तुमच्या नोटबुकची गरज पडेल का? तुमचा प्रवास आहे ना तो, बरोबर? सुचतंय का कसं कसं करायचं? ओके. ज्या वेळेला आता रेकॉर्डिंग करताना त्यावेळेस म्हणताल की खरंच आहे, माझा पण आवाज जरा बरा होता. अरे पण मी कधी रेकॉर्डच केलं नाही ना. लक्षात येते का सगळं? ओके. आता ही तुमची अशी स्टार्टअप राहणार. इथून गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, फक्त त्याच गोष्टीवरती लक्ष द्यायचंय. आता कोणीही कोणाला डोकं अजिबात लावायचं, समजतंय? फक्त काय करायचं, कशावरती भर द्यायचा? लिखाणावरती. माझं वय किती आहे? एवढंच लेकरू आहे. पण स्टेबल कशामुळे झालोय? आम्हाला अक्षरशः झोपाच नाही. पण जोपर्यंत असं कसं स्वप्नांचं व्यसन लागलेलं आहे त्या स्वप्नांचं, कधी कधी असं एखादं अशी भली मोठी बिल्डिंग ज्यावेळेस बघतो ना, त्यावेळेस मन जळतं. असं आपण का नाही, हे का नाही, ते का नाही. आणि स्वप्नांना कधीही मर्यादा ठेवायची, लायकीपेक्षा मोठे स्वप्न बघायची, 100% पूर्ण होतच. फक्त माघार घ्यायची नाही, खचून जायचं नाही. आणि आपल्या स्वतःला कधी रिझन द्यायचं नाही की का माझ्याने होईल की नाही, हे नाही. अरे होईल की नाही ते नंतरचा पार्ट आहे ना, आधी करून तर बघू. लक्षात येते? तुम्हाला ज्या वेळेला आता तुषारच्या पोयम ऐकले, किती बरं वाटलं कानाला. अरे पण तुम्ही पण लिहू शकता ना. काय यमक जुळवणं आहे, भावना मांडणं आहे ना. सही बात आहे की नाही? ट्राय करा फक्त. या दुनियेत सगळ्या गोष्टी शक्य आहेत.